नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे मस्त असे कोथिंबीरीचे वडे। तर कोथिंबीरीचे वडे बनवण्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलं। तर हे कोथिंबीरीचे वडे खायला खूप टेस्टी आणि खूप चवदार लागतात। तर मी 1 वाटी बेसन घेतलं। बेसनमध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, चिमूटभर हळद घेतली, लाल चटणी घेतली अर्धा चम्मच, नंतर ओवा टाकायचा हातावरती चोळून, खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची, बेसन पिठामध्ये मिक्स करायची। नंतर एक बारीक चिरलेला कांदा घेतला, हिरवी मिरची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कोथिंबीर वडी म्हटले की कोथिंबीर जास्त प्रमाणात घ्यायची। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर हे कोथिंबीर वडे खायला खूप टेस्टी लागतात, दह्यासोबत खरंच खूप छान लागतात। तर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। मी माझ्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा अपलोड करेल तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळेल त्यासाठी। तर हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। सर्व मसाले बेसन पिठाला लागतील असं मिक्स करायचं। तर थोडी वेगळी पद्धत आहे, नवीन आहे, तर नक्की बघा। तर याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकायचा। खायचा सोडा टाकला की अन्न लवकर जिरतं। आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे पीठ असं मस्त घट्टसर असं पीठ हे बेसनचं मळून घ्यायचं। मस्त असं मळून घ्यायचं। थोडंसं जर चिकट लागलं तर थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं तरी तुम्ही चालेल, चिकटपणा येण्यासाठी। तर हे पीठ असं व्यवस्थित मिसळून घ्यायचं। याला जास्त पाणी लागत नाही, थोडेच पाणी लागतं। तर बघा मी पीठ मळून घेतलं। आता पिठाला तेलाचा हात लावून घ्यायचा आणि असं 2 लाट्या बनवून घ्यायच्या आणि सिलेंडरला जसा आपण आकार असतो त्यानुसार याला तसा शेप देऊन घ्यायचा सिलेंडरच्या आकाराचा। तर बघा मी कसा देत आहे तसा तुम्ही पण द्या। तर हे सिलेंडरच्या आकाराचा शेप देऊन घ्यायचा। तर खूप छान होतात हे कोथिंबीरीचे वडे। तर दोन्ही पण असेच बनवून घ्यायचे। बघा मी दोन्ही पण आता सिलेंडर शेप देऊन घेतला आहे। आता हे वाफवून घ्यायचे आहेत। तर बनवून तयार आहे हे। तर मी आता वाफवून घेण्यासाठी कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकलं की पाणी थोडंसं तापून घ्यायचं कोमट कोमट। नंतर याच्यामध्ये झाऱ्या ठेवला मी। झाऱ्यामध्ये आता हे जे बनवलं होतं नाश्ता तो याच्यामध्ये ठेवून घ्यायचा। आता याला वाफवून घ्यायचं। 10 मिनिटात हे वाफवून तयार होतं। तर हे मी वाफवून घेतलं। आता हे वाफवलेलं काढून घ्यायचं। थंड होऊ द्यायचं। थंड झालं की याला व्यवस्थित असं तोडून घ्यायचं। व्यवस्थित तोडून घ्यायचं। हे सर्व मिश्रण असं व्यवस्थित तोडून घ्यायचं। याच्या हातावरती वडे बनवायचे आहेत। तर मी चाकूने एरी तोडल्यावानी करत आहे। तर हे मिश्रण व्यवस्थित असं तोडून घ्यायचं आणि हातावरती याला एकजीव करायचं आणि हातावरती वड्याच्या साइजचे वडे बनवून घ्यायचे। छोटे छोटे असे हातावरती वडे सर्व बनवून घ्यायचे। तर असे वाफवून वडे कोथिंबीरीचे खूप छान होतात। तर बघा मी सर्व वडे असे बनवून घेतले आहेत। तर मी तेल ठेवलं आहे तापण्यासाठी। तेल चांगलं तापू द्यायचं, जास्त तेल लागत नाही। थोड्या थोड्या तेलामध्ये हे मस्त कोथिंबीरीचे वडे भाजून घ्यायचे। मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे वडे भाजून घ्यायचे। तर बघा मी वडे पलटून घेते। मस्त किती छान कलर आला आहे या वड्यांना, खूप टेस्टी लागतात हे वडे। तर तुम्ही नक्की बनवा।
तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर बघा मी असे सर्व वडे भाजून घेतले. तर हे वडे दह्यासोबत खूप छान लागतात. तर तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.